माझ्या चिनावल ग्रामस्थ आणि पत्रकार बंधूंना आज रोजी मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगू इच्छिते की माझ्या कारकिर्दीला आज यशस्वी 2.5 वर्ष पूर्ण झालेली आहेत. या काळात मी चिनावल गावाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट घेतले आहेत. मात्र दुर्दैवाने गावातील एक व्यक्ती, तो म्हणजे जयेश इंगळे, गेल्या 2 वर्षापासून मला सातत्याने त्रास देऊन माझे मानसिक खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. काही राजकीय दबाव आणून तो ग्रामपंचायतीला व मला वेठीस व अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. यापूर्वीच्या सरपंचाच्या काळात त्याने कोणतीही चौकशी लावली नव्हती. फक्त माझ्याच काळात चौकशी लावून चौकशी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणून मला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत आहे. आजपर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या वृत्ती वापरून माझ्या पतीविरुद्ध खोट्या तक्रारी करणे, गावातील जय हनुमान ग्रुपवर माझ्या चरित्राची आणि जातीयाची विटंबना करणे, चौकशी अधिकाऱ्यांना धमकावणे आणि दलित वस्तीतील गरिबांची घरे पाडण्याचा प्रयत्न करणे हेच या व्यक्तीचे उद्देश आहे. याविरुद्ध मी न्यायालयात कायदेशीर लढाई सुरू केली आहे. यापुढे ही लढाई अधिक तीव्र करून याला कायद्याचा दणका दिल्याशिवाय मी आता स्वस्थ बसणार नाही आणि चिनावलची जनता त्याला साथ देणाऱ्या विकृत वृत्तीच्या पुढाऱ्यांना योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही. गेल्या 5-6 दिवसापूर्वी सोशल मीडियावर जयेश इंगळे याने आमच्या विरुद्ध 30 लाखाच्या कथित घोटाळ्याचा जो खोटा व्हिडिओ पसरविला त्याचे मी आज जाहीर खंडन करते व त्या 30 लाखाचा खुलासा आज जनतेसमोर मांडते. तत्कालीन ग्रामसेवक श्री कैलास भगत यांच्या बदलीनंतर त्या तांत्रिक बाबींचा आधार घेऊन हा खोटा आरोप केला गेलेला होता, ज्याचे 1539 पानांचे चोख कायदेशीर उत्तर आम्ही प्रशासनाला दिले आहे. त्याचाही खुलासा मी आज रोजी सविस्तर करीत आहे. मी ग्रामपंचायत कर्मचारी सचिन लोखंडे ग्रामसेवक यांना आदेश करते की त्यांनी या मुद्द्याचे स्पष्टीकरण सविस्तर करावे. आता ग्रामपंचायत चिनावल तालुका रवेर येथे जी चौकशी झाली होती त्यात जे मुद्दे मांडण्यात आले होते त्याचा मी खुलासा आज आपल्या मीडियासमोर सादर करत आहे. त्यामध्ये 30/3/2024 रोजी ग्रामपंचायतीने 3,90,000 रुपयेचा इलेक्ट्रिक बिल भरणा केलेला आहे. चौकशीच्या वेळेस ग्रामपंचायतीजवळ इलेक्ट्रिक बिलच्या भरणा नव्हत्या, पण ऑनलाईन पावत्या या आजही ग्रामपंचायत दप्तरी उपलब्ध आहेत. त्यानंतर हॉल दुरुस्तीचं काम केलेलं आहे ग्रामपंचायतीने 80,500 रुपयाचं. त्यानंतर नळांना तोटा बसवण्याचं काम केलेलं आहे, तर ते अदा केलेली रक्कम 30,000 आहे. त्यानंतर पाणी पुरवठा पाईपलाईनचं जे काम केलं होतं त्यावर खर्च झालेला आहे 7,22,000 रुपये. त्यानुसार MBG झाली होती, त्याचं विश्लेषण ग्रामपंचायत क्लर्क करते. गावाअंतर्गत पाईपलाईन केली होती 7,22,000 रुपयाची. त्याची MB टिप्पण करली होती शैलेंद्र चोपडे यांनी, अभियंता पाणीपुरवठा, त्यांनी केली होती. माझ्या व्हॉट्सअपवरती पेमेंट टाकण्यासाठी MB टाकली होती. MBची त्यानंतर पानं फाडण्यात आले. आज रोजी MB बघता एका ज्याची MB असल्याने दुकानातून घेतलेली ही MB आणि ही MB, ही MB मध्ये बरोबर तेवढे पानं आहे 47 आणि ह्या MB मधले पानं फाडले आले तरी आहे. त्यामुळे MB कमी पानांची आहे, 31 पानांची आहे. 31 पानांची आहे, ह्याच्यातले 16 पानं फाडण्यात आलेले स्पष्ट दिसतं. खाडाखोड आहे ना, ही खळाखोड कोणाच्या काळात दाद होती? ही खळाखोड नंतर करण्यात आली आहे. त्याने ते टाकल्यानंतर खळाखोड केली आहे. म्हणजे पेमेंट टाकण्यासाठी आम्हाला गरज होती, त्याने व्हॉट्सअपवरती टाकलं होतं. 7 पासून तर बौद्ध विहारापर्यंत 6 इंची. नंतर इकडे एक वरती आली होती मोहसिन एक 70 यांच्या घरापासून तो सोना पाटील यांच्या प्लॅटपर्यंत. आज रोजी पाणी पुरवठा अजून चालू आहे. हे आता भाऊसाहेबांनी जे दाखवलं आपल्याला कागद 30 लाखाच्या घोटाळ्याबद्दलची माहिती दिली, ते पत्रकार बंधूंना मी गावातल्या नागरिकांना सांगू इच्छिते की हे सर्व आरोप सर्व खोटे आहे. मी याचं खंडन करते. 26 रोजी लोकनियुक्त सरपंच म्हणून माझ्या कारकिर्दीला यशस्वी 2.5 वर्ष पूर्ण होत आहे. या निमित्ताने मी गावाला माझ्या कामाचा लेखाजोखा सादर केलेला आहे.
मात्र गेल्या काही दिवसापासून सोशल मीडियावर 30 लाखाच्या कथित घोटाळ्याचा एक खोटा व्हिडिओ फिरवून माझी आणि ग्रामपंचायतीची व गावाची बदनामी करण्याचा कुटील डाव रचला जात आहे. हा व्हिडिओ म्हणजे कोणत्याही प्रकारचा घोटाळा नसून गावातील एक ब्लॅकमेलर, एक भ्रष्टाचारी आणि एक राजकीय मत्सराने पेटलेला पराभूत उमेदवार यांनी एकत्र येऊन रचलेले हे एक षड्यंत्र आहे. मी आज या तिन्ही महाभागांचा बुरखा पुराव्यासह टप्प्याटप्प्याने फाडणार आहे. महाभाग नंबर 1, नजीर शेख, ग्रामपंचायत सदस्य. या व्हिडिओमध्ये माझ्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करताना जे ग्रामपंचायत सदस्य दिसत आहे ते आहे नजीर शेख. मी चिनावलच्या जनतेला विचारू इच्छिते की ज्या माणसाची स्वतःची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे तो माझ्यावर काय आरोप करणार. सुमारे 1 वर्षापूर्वी ग्रामपंचायतीचे अंदाजे 40 ते 45 हजाराचे भंगार नजीर शेख यांनी परस्पर विकले. शासकीय नियम बाजूला ठेवून तो पैसा त्यांनी आज तागयत ग्रामपंचायतीच्या तिजोरीत जमा केलेला नाही. म्हणजे शासकीय मालमत्तेचा तो उघड चोरी करून वर्षभरापासून तो पैसा स्वतःच्या खिशात ठेवणारे नजीर शेख आज प्रामाणिकपणे ढोंग करत आहेत. या भंगार चोरीचा आणि पैशाचा हिशोब आम्ही त्याच्याकडून कायदेशीर भाषेत वसूल करणारच आहोत. नजीर शेख यांची मदत केवळ आर्थिक अपहारापुरती मर्यादित नाही. मागील 5-6 महिन्यापूर्वी ग्रामपंचायतीच्या अधिकृत मासिक सभेमध्ये या माणसाने माझ्याशी अत्यंत आक्षेपार्ह अरेरावाची आणि दमदाटीची भाषा वापरली होती. एका लोकनियुक्त सरपंच महिला आणि मागासवर्गीय महिलेचा जाहीर अपमान करण्यापर्यंत याची हिंमत झाली. या संदर्भात मी स्वतः पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केलेली आहे. आज मीडियाच्या माध्यमातून प्रशासनाला सांगू इच्छिते की जर पोलिसांनी या प्रकरणात मला योग्य न्याय दिला नाही तर मी थेट न्यायालयात नजीर शेख यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यासाठी पुढील पावले उचलणार आहे. महिला सरपंचाचा अपमान आणि शासकीय मालमत्तेची चोरी करणाऱ्या या माणसाला मी कायदेशीर धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये उभा असलेला दुसरा महाभाग युवराज भालेराव जो माझ्याच बौद्ध समाजाचा आहे. हे गृहस्थ माझ्या विरुद्ध सरपंच पदाच्या थेट उमेदवारीला उभे होते. चिनावलच्या जनतेने त्याचा सुपडा साफ केला आणि त्याला अवघी 70 मते देऊन घरी बसवले. जनतेने नाकारल्यामुळे एका मागासवर्गीय महिलेने लोकनियुक्त सरपंच होऊन 2.5 वर्ष यशस्वी कारभार केला. हा राजकीय मत्सर त्यांना पचवता आलेला नाही. स्वतःच्या समाजातील एक महिला पुढे जाते आहे, गावाचा विकास करते आहे याचं कौतुक वाटण्याऐवजी केवळ 70 मते मिळवून पराभूत झालेले हे गृहस्थ आज मत्सरापोटी आणि रागापोटी विरोधकांच्या हातातील बाहुले बनले आहेत. स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांनी विरोधकांसोबत लाचारी पत्करली आहे. आता महाभाग नंबर 3, मुख्य सूत्रधार, ब्लॅकमेलर, स्टंटबाज आणि जातीयवादी मानसिकता असलेला या संपूर्ण टोळीचा म्होरक्या आणि षडयंत्र मागून सूत्र हलवणारा जयेश इंगळे या माणसाचा गावाच्या विकासाशी काहीही संबंध नाही. याचा खरा धंदा आहे आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. या परिसरात जे रेती आणि मुरुम वाहणारे वाहतूकदार आहेत त्यांना रस्त्यात अडवणे, त्यांचे व्हिडिओ काढणे आणि मी कारवाई करेल अशी धमकी देऊन त्यांना ब्लॅकमेल करणे हा जयेश इंगळेचा रोजचा धंदा आहे. व्हिडिओ बनवून सोशल मीडियावर टाकणे आणि स्वतःची स्टंटबाजी करून प्रसिद्धी मिळवणे ही त्याची विकृती आहे. पण आता चिनावल आणि परिसरातील सुज्ञ जनता यांच्या ब्लॅकमेलिंगला ओळखू शकली आहे. आज रोजी सहसा गावातील कोणताही सुजाण नागरिक त्याचे ऐकत नाही. लोक त्याच्या या स्टंटबाजीला कंटाळले आहेत. लोकल पातळीवर जेव्हा कोणी त्याचे ऐकत नाही तेव्हा हा माणूस थेट बड्या नेत्यांचे आणि आमदाराचे नाव सांगून त्यांना फोन लावून स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव आणण्याचा प्रयत्न करतो. वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर दबाव आणून आमच्याकडून खोटे जबाब घेऊन घेणे याच दबावाच्या राजकारणाचा भाग आहे. जातीय द्वेष आणि चारित्र्य हनन. मी प्रथमच मागासवर्गीय महिला सरपंच झाल्याने या माणसाला ते सहन होत नाहीये. 13 जानेवारी 2025 रोजी जलजीवन मिशनच्या पाण्याच्या टाकीच्या भूमिपूजनाच्या वेळी श्री हनुमान ग्रुप व्हॉट्सअपवर माझ्या चरित्राला आणि जातीला उद्देशून याने अत्यंत आक्षेपार्ह पोस्ट टाकली, ज्याची चौकशी सावदा पोलीस ठाण्यात सुरू आहे आणि हे प्रकरण मी कोर्टात नेले आहे. यापूर्वी सरपंचाच्या काळात कोणतीही चौकशी न लावणारा हा माणूस केवळ माझ्याच काळात चौकशी का लावतोय? कारण हा निव्वळ जातीयवादी आहे. तर माझ्या चिनावलच्या नागरिकांना हा जो व्हिडिओ फिरवला जात आहे तो कोणी बनवलाय? तो बनवलाय एक असा सदस्य नजीर शेख ज्याने भंगार विकून पैसे खाल्ले आणि महिला सरपंचाची अरेरावाची भाषा केली. असा एक व्यक्ती ज्याला जनतेने नाकारले. बरोबर आहे.
70 मते दिली आणि तिसरा जय शिंगळे जो रेती मुरुम चालकांना ब्लॅकमेल करतो आणि लोकप्रतिनिधींचे नाव सांगून अधिकाऱ्यांवर दबाव आणतो. गावातील दलित, मुस्लिम आणि इतर समाजवादी दिशाभूल करण्यासाठी या तिघांनी ही अपवित्र युती केली आहे. आम्ही प्रशासनाला 1,539 पानांचे 1,539 पानांचे सविस्तर आणि चोख कायदेशीर स्पष्टीकरण दिले आहे. जर आमचा कारभार स्वच्छ नसता तर आम्ही पुराव्यासह उत्तर देऊ शकलो नसतो. माझ्या धीराच्या अतिक्रमणाचा विषय काढून जिल्हा अधिकाऱ्यांकडे जी तक्रार केली आहे त्यातही शेवटी सत्याचाच विजय होणार आहे, मला पूर्ण विश्वास आहे. मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा आदर करणारी आणि कायद्यावर विश्वास ठेवणारी महिला आहे. अशा छुप्या आणि स्वार्थी टोळीला मी अजिबात घाबरणार नाही. या भ्रष्टाचारांचे आणि ब्लॅकमेलरांचे खरे चेहरे आता जनतेसमोर आले आहेत. नाहक बदनामी करणाऱ्यांना कायदा आणि चिनावांची जनता योग्य ते उत्तर देईल. जय हिंद, जय महाराष्ट्र, सत्यमेव जयते. धन्यवाद. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवायला ही विनंती.